सिद्धांत स्ट्रायकर हा संघ लकी राहिलाय. नेहमी चर्चा होते की संघ 4 मध्ये कसा येतो हे समजत नाही कुणालाच, आणि त्यामागे जी काही समीकरणं असतात ती संतोषजी भोयर साहेबांना ठाऊक असतात. या अंगामध्ये देखील चौथ्या क्रमांकावरती हा संघ आला. 4 गुणांसहित त्यानंतर हा सामना जिंकला. अविश्वसनीय क्रिकेट, आणि हे नाव लकी राहिलंय आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. तब्बल 10 वर्ष होत आहेत आणि हे नाव नेहमीच 4 मध्ये येत आहे. सिद्धांत स्ट्रायकर्स. क्वालिफाईड 2 लावते सुरुवात. सिद्धांत स्ट्रायकर्स वॉन द टॉस अँड इलेक्टेड टू बॉल फर्स्ट. हा निर्णय त्याने घेतलाय. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये. जाधव किंग या टीमच्या माध्यमातून एवन जोडी रूपचंद भोईर अँड नागेश जाधव. पहिला बॉल आदित्यचा. पहिलाच बॉल वेगवान, आणि मात्र अपील केली होती वाईट वाचवण्यासाठी, परंतु पंत सांगतायत वाईट बॉल. डाऊन द लेग साईडचा बॉल होता. एक धाव मिळते श्री गणेशा या टीमच्या माध्यमातून होताना पाहायला मिळतोय. 1 रन ॲडेड. गोवडे आदिवासी प्रीमियर लीग 2026 क्वालिफाईड 2 आपण पाहू शकाल. अतिशय रंगतदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय. आदित्य पुन्हा सज्ज होतोय पहिला बॉल घेऊन. फुलरलेन बॉल ऑन साईडला बॉल चाललाय सेलिमिडॉनला. डीपमध्ये चेंडू ठाकरे सज्ज आहे. चांगली फिल्डिंग तो करतोय. एकच धाव मिळते. एका धावीने स्वतःचा अकाउंट ओपन करतोय हा फलंदाज रूपचंद भोईर. धावसंख्या 2. एक बॉल नंतर जाऊन पोहोचते. ही धावसंख्या पाहायला मिळाली. पहिला बॉल वाईड आणि त्यानंतर एक धाव येते. पुन्हा षटकातील पुढील बॉल. कमी गतीचा वापर केलाय. ऑन साईडला बॉलला पाठवलंय. डीपमध्ये फिल्डर आहेत. अतिशय चांगला क्षेत्ररक्षण केलं आणि चेंडूची हाताळणी देखील पाहायला मिळाले. चौकार आहे त्या ठिकाणी सांगताना पाहायला मिळतात. हा चौकार जातोय. बाउंड्री लाईनच्या बाहेर गेले होते आणि 4 धावा प्राप्त होताना पाहायला मिळतील बॅटिंग टीमला. चौकार. धन्यवाद डीजे. पुन्हा पुढील बॉल या षटकातील ओव्हर द स्टम्प्स. हाफ ट्रॅकर बॉल. त्याच्यावर केले आक्रमण. बॉलला पाठवलंय लांब 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 खूप लांब. हा येतोय षटकार. 6. अप्रतिम. नागेश जाधव मॅन इन गोल्डन फॉर्म. चांगली बॅटिंग त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. रनअप मध्ये गडबड आहे आणि यस डेड बॉल. योग्य रनअप असावं लागतं. ज्याप्रमाणे विमानाला अवकाशामध्ये झेप घेण्यासाठी धावपट्टीची गरज असते, त्याच पद्धतीने यावेळेस एक चेंडू चांगला हाताळण्यासाठी गोलंदाजाला योग्य त्या रनअपची आवश्यकता असते, आणि तोच योग्य रनअप जर चुकला तर मात्र योग्य बॉल पडत नसतो. हा दुसरा वाईट बॉल या षटकाचा. एक धाव मिळाली. धावसंख्या जाऊन पोहोचते 13. 3 बॉल नंतर. आदरणीय सन्माननीय सदानजी भोईर साहेब माजी सरपंच, मी आपल्यास विनंती करतोय की आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. धावसंख्या 13. चांगली बॅटिंग.
यावेळेस योग्य ज्याप्रमाणे बॉल येईल त्याचप्रमाणे नागेश जाधव बॅटिंग करताना पाहायला मिळालेत. चांगलं क्रिकेट खेळलं जात आहे. 2 धावा आणि 2 धावेने टीमची धावसंख्या 15 या अंकावर जाऊन पोहोचताना पाहायला मिळते. क्वालिफाईड 2 यानंतर अंतिम सामना मेगा फायनल ग्रँड फिनाले. स्कोरबोर्ड जर आपण चेक केलं 4 बॉल नंतर आहे 15. जाधव किंग या टीमचं. सिद्धांत स्ट्रायकर्स दुसऱ्या बाजूने पाहायला मिळत आहेत. रुद्र वॉरियर्स टीमचा बोलबाला राहिला आतापर्यंत रँक 1 वर होते आणि त्यानंतर आपण पाहिलं सामना विन करून मात्र बाजी मारताना पाहायला मिळालेत. ग्रँड फिनालेमध्ये अंतिम सामन्यामध्ये त्यांची एंट्री पाहायला मिळते. ऑन साइडला उडवलंय या बॉलला आणि बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आणखीन एक धमाका, आणखीन एक गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग षटकार. 6 थँक्यू. 21 धावा धाव फलकावरती. त्याच्यामध्ये तब्बल 5 बॉलमध्ये 19 धावेची खेळी, 18 धावेची खेळी करताना नागेश जाधव. बघा नागेश जाधव अशा प्रकारचे फलंदाज आहेत जे वर्षाचे 365 दिवस असतात त्याच्यामध्ये 363 दिवस क्रिकेट खेळत नाहीत, परंतु उर्वरित 2 दिवस आवर्जून ही स्पर्धा खेळतात आणि त्यामध्ये चांगलं प्रदर्शन देणं कठीण असतं. परंतु चांगली बॅटिंग. यावेळेस हा चेंडू हवेत रूपचंद भोईरचा आणि विकेट टेकन प्रशांत वेडगा यांच्या सेफ हँड मध्ये. झिलबाद धन्यवाद. आपण मुख्य व्यासपीठावरती वळूया. मुख्य व्यासपीठावरती आगमन झाले आदरणीय सन्माननीय जिग्नेशजी पाटील सरांचं आणि त्यांचे यथोचित स्वागत सन्मान करण्यासाठी मी संतोषजी भोयाळ साहेबांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय जिग्नेशजी पाटील सरांचं यथोचित सनातन सन्मान हे आपण करायचं आहे. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती या ठिकाणी आपण जोपासणार आहोत आणि करूया आपण मुख्य व्यासपीठावरती यथोचित स्वागत सन्मान. कॅमेऱ्याच्या माध्यमातून देखील प्रिन्स यादव हे क्षणचित्र कैद करताना पाहायला मिळत आहेत. त्यांना आपण देऊया. महाराष्ट्राची संस्कृतीची शान, महाराष्ट्राचा अभिमान हा भगवा फेटा, त्याचबरोबरीने ही मायेची उबदार श्वाल, स्नेहाचं प्रतीक, फुलांचा गुच्छ, या फुलांप्रमाणे बहरत राहा, फुलत राहा, हसत राहा संदेश आणि त्याचबरोबरीने या स्पर्धेची आठवण भेट म्हणून विशेष असं सन्मान चिन्ह. एकदा जिग्नेश पाटील सरांसाठी जोरदार टाळ्या उद्या. आपलं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत गोवाडे आदिवासी प्रीमियर लीगमध्ये. वेलकम. त्याचबरोबरीने आपण जर पाहिलं मुख्य व्यासपीठावरती आगमन झालंय आदरणीय सन्माननीय सदनजी भोईर साहेबांचं. माझे सरपंच मी विनंती करतोय पुनश्च संतोषजी भोयाळ साहेब आपणास आपल्या शुभ हस्ते आदरणीय सन्माननीय सदनजी भोईर साहेबांचं यथोचित सनातन सन्मान या ठिकाणी आपण करायचं आहे. अतिशय सुंदर आपण पाहू शकाल दृश्य मुख्य व्यासपीठावरती आणि आपण करूया यथोचित स्वागत सन्मान सदनजी भोईर साहेब आणि सन्मान्य संतोषजी भोयाळ साहेबांच्या शुभ हस्ते. प्रथमतः हा महाराष्ट्राचा अभिमान भगवा फेटा, त्याचबरोबरीने आपण पाहू शकाल ही मायेची उबदार श्वाल, फुलांचा गुच्छ आणि स्पर्धेची आठवण बेन म्हणजेच सन्मान चिन्ह. आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत सदनजी भोईर साहेब. वेलकम टू गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग. जाऊया मॅचच्या दिशेने. स्कोर कार्ड 33 धावा. रोहित मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि त्याने एअर स्ट्राईक केलेले आहे. 4 बॉलमध्ये धावा केल्या 12. टीमची धावसंख्या 33. सन्माननीय सदनजी भोईर साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयांचं आर्थिक सहकार्य. थँक्यू व्हेरी मच.
आउटस्टँडिंग, वॉट अ स्ट्रोक. ISPL मध्ये जरा षटकार असता तर या 6 धावा नाहीत तर या 9 धावा मिळाल्या असत्या रोहित दाबशीला. मुख्य व्यासपीठावरती अमियन सरांना देखील आपण पाहू शकाल आणि त्यांचंही आपण करूया यथोचित स्वागत सन्मान. मी पुन्हा संतोषजी भुयार साहेब आपणास विनंती करतोय की आपल्या शुभ असते त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आपण करायचंय. मुख्य व्यासपीठ जे या ठिकाणी आपण पाहू शकाल. अमियन सर आपलंही सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. महाराष्ट्राची संस्कृती, महाराष्ट्राची शान हा भगवा फेटा जो या ठिकाणी पाहायला मिळतोय, त्याचबरोबरीने ही मायेचे उद्धार शॉल आणि फुलांचं गुच्छ देऊन यथोचित स्वागत सन्मान आपण करतोय. वेलकम, आपलंही हार्दिक हार्दिक स्वागत आहे. रोहित चांगली बॅटिंग करताना मागील 2 बॉल 2 षटकार आले प्रिव्हियस ओव्हरमध्ये आणि तो उल्लेख जो केला लांब लचक षटकार होता. जर ISPL मध्ये असा प्रकारचा फटका जर आला तर 6 नाही तर 9 धावा मिळतात. त्याच पद्धतीने ही बॅटिंग सुरू आहे. 2 षटकानंतर तब्बल 39 जे सांगितलं होतं रोहितने की आम्ही 70 प्लस धावा करणार. फटका फसलाय, मिने स्वतः आलाय, गोलंदाजी मार्कवर तो आहे आणि तो कॉटन बोल्ड विकेट. धन्यवाद, वेलकम बॅक. आपण पाहू शकाल गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग पर्व 10 अंतिम दिवस डे 2 आणि क्वालिफाईड 2 चा सामना, यानंतर अंतिम सामना ग्रँड फिनाले. अप्रतिम फटका खेळलेत ऑन साईडला, डीप मधून फिल्डर आलेत आणि यावेळेस अप्रतिम शैलेश आणि चंदू यांच्या माध्यमातून हा झेल कंप्लीट असं म्हणतात ना, एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत, अशा पद्धतीनं हा झेल कंप्लीट. विकेट डाऊन. धन्यवाद डीजे. मिनेशने कमबॅक करून दिले आपल्या टीमला. पहिला बॉल डॉट, दुसरा विकेट, तिसराही विकेट तो मिळवतोय. 2 बॉलमध्ये 2 विकेट त्यांनी मिळवलेत. विकेट हॅट्रिकचा बॉल. संदेश भोईर हलक्याशा हाताने प्ले डाऊन केले या बॉलला. एकदा मिळाली. एक रिव्हर्स सॅटिस्फाईड होताना पाहायला मिळालेत आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल एका धावेच्या माध्यमातून 40 धावा. जाधव किंग या टीमची धावसंख्या जी पाहायला मिळते. दुसऱ्या बाजूने आपण जर बघितलं तर सिद्धांत स्ट्रायकर्स हा संघ आहे. मागच्या मॅचमध्ये खूप चांगली चेसिंग त्या टीमने केली. रन चेज आदित्यने 63 धावा केल्या होत्या, 63 रन्स. मिनेश रोहित जो मॅन इन गोल्डन फॉर्म आहे, जबरदस्त बॅटिंग तो करतोय. मैदान गाजवण्याची भूमिका त्याच्यामध्ये नेहमीच आपण पाहिलेली आहे आणि याही वेळेस चांगली बॅटिंग या मॅचमध्ये. परंतु हे षटक सिद्धांत स्ट्रायकर्स टीमसाठी थोडासा दिलासा देताना पाहायला मिळत आहेत. धावा येत नाही आहेत, 2 विकेट मिळवलेत. हा बॉल पुल केलंय, रोहित शर्माची आठवण आली. हा देखील बॉल आउट ऑफ दी पार्क. गोवाडे आदिवासी प्रीमियर लीगचा षटकार 6.
46 धावसंख्या, 46 धावा, 3 गडी बाद. शेवटचं षटक, पहिला बॉल. हलक्याशा हाताने यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, त्या ठिकाणी फिल्डर जेल परिपूर्ण, सॉफ्ट डिसमिसल, विकेट डाऊन. रोहित खेवरा मैदानाच्या आतमध्ये न्यू बॅट्समन 6व्या क्रमांकावरती येतोय बॅटिंग करण्याकरिता. पहिलाच बॉल, विकेट पाहायला मिळालाय, विकेट घेतलेला आहे प्रशांतने. यावेळेस सरळ उडवलंय या बॉलला आणि बॉलला पाठवलंय 4 धाब्यांसाठी. हा येतोय चौकार, 4. पन्नास धावा, 4 गडी बाद झाले. 2 बॉलचा खेळ होतोय. पुढील बॉल, हा देखील बॉल, पुढे येऊन बॉलवर केला हल्ला आणि बॉलने पार केलाय चौकाराचा पल्ला, 4 4. धन्यवाद. धावसंख्या 54, 54 धावा. 3 बॉलचा खेळ झाला, अजूनही 3 बॉलचा खेळ शिल्लक. कमी गतीचा बॉल आणि हा झेल सुटलाय. 1 धाव, धावसंख्या जाऊन पोहोचते 55 या अंकावरती. जेव्हा जेव्हा हा अंक येतो तेव्हा तेव्हा क्रिकेटच्या प्रति इमानदारी काय असते हे कायरन पोलार्ड यांनी दर्शवून दिला. त्यांचा जर्सी क्रमांक जेव्हा मुंबई इंडियन्स टीमने निर्णय घेतला की कायरन पोलार्ड यांना रिलीज करण्याचा, तेव्हा मात्र IPLची टीम त्यांच्याकडे गेली. त्यांना सांगितलं की पुन्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन करावं लागेल. तेव्हा कायरन पोलार्ड यांचे ते शब्द, जर येत्या काळामध्ये मी मुंबई इंडियन्स टीमचा हिस्सा नसेल तर मी पुढील IPL कुठल्याच वेगळ्या टीममध्ये खेळणार नाही. आणि म्हणूनच ही निष्ठा होती मुंबई इंडियन्स टीमवर, हे प्रेम होतं. आणि म्हणूनच आज मुंबई इंडियन्स टीमच्या माध्यमातून बॅटिंग कोच म्हणून आपला रोल हा कायरन पोलार्ड यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. म्हणून 55चा आकडा आला की क्रिकेटच्या प्रति इमानदारी काय असते, निष्ठा काय असते हे दर्शवणारा अंक, तोच 55चा आकडा स्कोर कार्डवर. कमी गतीचा बॉल आहे, हा देखील बॉल हवेत राहिलाय आणि झेल परिपूर्ण पाहायला मिळतोय. विकेटचं पतन पाहायला मिळालं. धावसंख्या 55 आणि आव्हान 56 धाब्यांचं टार्गेट 56.
टार्गेट 56. पहिलाच बॉल, फ्लाइंग स्टार्ट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, षटकार 6. धन्यवाद डीजे. शैलेशला प्रमोट केलं ओपनिंग पेअर मध्ये आणि त्याने ठोकलाय पहिलाच बॉल, षटकार रूपचंदच्या विरोधात. पुढील बॉल रूपचंदचा. हा बॉल फुल टॉस, हा देखील बॉल गगनाला भिडणारा आसमानी टोला. बॉलला पाठवलाय डीप मिड विकेटला. सलामी देणारा हाय अँड हँडसम गोवाडे आदिवासी प्रीमियर लीग, षटकार 6. धन्यवाद. सुरुवात डबल धमाकाने केली. कंट्रोल नाहीये, नियंत्रण नव्हतं. बीमरचा इशारा पंचांनी केलाय. पुढील बॉल फ्रीडचा बॉल. प्रेक्षक राजांनो उघडा डोळे, बघा नीट, कारण की आता आहे फ्री हिट. धावसंख्या 13 रन्स 2 बॉल नंतर. आता संधी पुन्हा एकदा लायसन्सचा वापर. लायसन्स मिळालाय, लायसन्स वरती मात्र हल्ला बोल करावा लागेल. यावेळेस फ्रीडचा बॉल आहे. एक धाव जरूर मिळते. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या जाऊन पोहोचते 14 या अंकावरती. 3 चेंडू नंतर आदित्य येतोय. रन मास्टर, धावांची रन मशीन म्हणून आदित्यकडे पाहिलं जातं. मागचा सामना अविश्वसनीय बॅटिंग त्याने केली आणि तो सामना जिंकून दिला. म्हणून म्हणतात ना की सुरुवात कशी करावी, तर सुरुवात करावी विस्फोटक रोहित शर्मा यांच्यासारखी. रनचेस कसं करावं, तर रनचेस करावं विराट प्रेम कोहली यांच्यासारखं. आणि फिनिश कसं करावं, तर फिनिश MS धोनी यांच्यासारखं करावं. आणि हे तिन्ही कला कौशल्य जे सादर केलं ते म्हणजेच आदित्यने मागच्या सामन्यामध्ये. यावेळेस हा फटका ऑन साइडला, फिल्डर डीप मध्ये, जेल परिपूर्ण, विकेट डाऊन. आदित्य बॅक टू दी पवेलियन, गॉन. गणेश जाधव मैदानाच्या आतमध्ये येतोय. अर्धशतक त्याने केलं होते या स्पर्धेच्या माध्यमातून. तोच गणेश जाधव चांगल्या टच मध्ये राहिला. यंदाचा हंगाम त्याचंही योग्य कामगिरी तो करतोय बॅटिंग मध्ये. 5 बॉलचा खेळ संपलाय. धावसंख्या 14, एक गडी बाद. पुढील बॉल, पहिलाच बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न राहिला होता. एकच धाव मिळते एकेरीच्या माध्यमातून. धावसंख्या जाऊन पोहोचते. धावगती 15, एक गडी बाद. अप्रतिम क्रिकेट जे दाते आम्हाला लाभलेत, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक आणि चतुर्थ क्रमांकाच्या गोल्डन 4 ट्रॉफी सौजन्य केल्यात. अर्थात सन्माननीय चंद्रकांतजी मोहन पाटील साहेब, प्राईड ऑफ गोवाडे, यशस्वी उद्योजक, या स्पर्धेचे उद्घाटक, त्यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे बेट्स बॅट्समन, बेट्स बॉलर, बेस्ट फिल्डर या 3 ट्रॉफीज मिस्टर KPL गणेशजी दुंदाजी नाईक सरांच्या माध्यमातून. मॅन ऑफ द सिरीज आदरणीय दीपकजी दुमाळा साहेबांच्या माध्यमातून. आणि त्याचप्रमाणे मॅन ऑफ द सिरीज ज्या ठिकाणी पाहायला मिळते ती म्हणजेच सायकल आम्हाला सौजन्य केलेले आहे नातं मैत्रीचं. अर्थात आदरणीय संजयजी पवार साहेब, माजी सरपंच मासवड,
आदरणीय अविनाश कोम सर, बँक ऑफ बरोडा मॅनेजर, आदरणीय लंकेशजी मोहन पाटील साहेब, दिशांत रिचार्ज पॉईंटचे मालक मासवड, आदरणीय अभिजित नाईक सर, प्राईड ऑफ वसरे, आणि आदरणीय ईश्वरजी वसंत बरड साहेब. 15 गोल्ड मेडल आणि 15 सिल्वर मेडल्स आदरणीय सचिनजी नरेश डगला सरांच्या माध्यमातून, सर्वोच्च षटकर आणि चौकारासाठी कैलासजी भोईर साहेबांच्या माध्यमातून प्राईज, सन्माननीय विवेकजी लाडका पाटील साहेब आयुर्वेद तज्ञ यांच्या माध्यमातून 5,000 रुपये, 25 मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज राजाजी फरारा साहेब वेडेचरीचे विद्यमान सरपंच, लक्ष्मण पाटील साहेबांच्या माध्यमातून 1,000 रुपये, भाई पाटील साहेब यांच्या माध्यमातून 3,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य. जाऊया माझ्या दिशेने. सन्माननीय चंद्रकांतजी पाटील साहेबांचे सुपुत्र मुख्य व्यासपीठावरती उपस्थित आहेत. आपलं पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे. स्कोरबोर्ड जर आपण चेक केलं तर जाऊन पोचताना पाहायला मिळत आहे. धावगती आहे 18. 18 रन्स जिग्नेशजी पाटील सर आणि त्यांचे बंधू आपण बघितले डॉक्टर देवेशजी चंद्रकांत पाटील सर. 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. एक गडी बाद. गोवड आदिवासी प्रीमियर लीग क्वालिफायर 2 चा सामना. इथे जिंकला तर तिकीट तुम्हाला मिळेल मेगा फायनलचं. जय जाधव गोलंदाजी करण्याकरिता येतोय. नॉट आउट हे सिग्नल मिळाले पंचांच्या माध्यमातून. धावगती आहे ती म्हणजेच 18. एक गडी बाद. 16 चेंडू 38 धावा. धावा होऊ शकतायत, धावा होतील. मी करेन आत्मविश्वास. आत्मविश्वास जर असेल तर तुम्ही काही अचीव करू शकतायत. ज्यांनी महाराष्ट्राच्या जनतेत रग, छातीत धग आणि मस्तकात जाग आणली असे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे साहेबांचं एक अमर वाक्य. जर तुमच्यामध्ये सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास जर असेल तर जगाच्या कारणा कोपऱ्यात तुम्ही कुठेही जा, विजय तुमचा निश्चित आहे. परंतु त्यासाठी करावी लागते ती म्हणजे निरंतर मेहनत. म्हणून म्हणतात ना की लक हा शब्द 2 अक्षरांनी बनलाय, भाग्य हा शब्द 2.5 अक्षरांनी बनलाय, नशीब हा शब्द 3 अक्षरांनी बनलाय, किस्मत हा शब्द 3.5 अक्षरांनी बनलाय, परंतु मेहनत हा 4 अक्षरांचा शब्द क्रिकेटच्या जीवनामध्ये आणि आपल्या सामाजिक जीवनामध्ये खूप काही सांगून जातो. म्हणून मेहनत करावी लागते. नो पेन नो गेन यासाठी म्हटलं जातं. गणेश जाधवची विकेट. एक मोठा फलंदाज तो बाद झालाय. आता मैदानाच्या आतमध्ये टीमचा कॅप्टन दाखल होते चंदू ठाकरे. पुन्हा पुढील बॉल घेऊन जय जाधव. इम्प्रेसिव्ह बॉलिंग तो करतो. याही वेळी चांगला बॉलचा प्रयोग त्याने केला होता. एक धाव डेफिनेटली मिळते आणि एकेरीच्या माध्यमातून हे धावगती जाऊन पोचते. 19 रन्स. एका धावेसाठी संघर्ष या ओव्हरमध्ये करावा लागतो आणि नेहमीच म्हणतात ना की संघर्ष हा तुम्हालाच करावा लागेल, कारण लोक तुमचा संघर्ष पाहणार नाहीत, तुमचा निकाल पाहतील आणि तोच निकाल या ठिकाणी गरजेची गोष्ट आहे. म्हणून म्हणतात ना की आयुष्यामध्ये काही बनायचं असेल तर लवकर बना, कारण लोक भेटल्यावर तू कसा आहेस हे नाही विचारत, तर तू काय करतोस हे मात्र विचारतात. आता 13 चेंडू क्षमस्व आणि समोर आव्हान आहे 37 धावेंचं. या ओव्हरचा विचार जर केला तर फक्त आणि फक्त या षटकामध्ये धावा आल्यात आतापर्यंत, त्या म्हणजेच 4 धावा आल्यात. हा बॉल वाईड बॉल आहे. एक्स्ट्रा धाव येताना पाहायला मिळते. एक धाव ॲड झाली धावफलकावरती. धावसंख्या 20. 13-36. 13 बॉलमध्ये 6 षटकारांची गरज. हे 2 बॅटर शैलेश बरड आणि चंदू ठाकरे. चांगली बॅटिंग करावी लागेल. संध्याकाळचं सत्र इव्हिनिंग सेशनकडे आपण वळालो. ऑन साईडला शफल होऊन बॉल स्लॉटमध्ये घेतला आणि त्याला पाठवलंय डीप फॉरवर्ड लेगला. हा येतोय GAPL षटकार 6.
बारा चेंडू 30 धावा, सामना रंगलाय. मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी पाहायला मिळत ऑन स्क्रीन या ठिकाणी होळी खेळली जाते. एकमेकांना रंग लावताना पाहायला मिळत आहेत. प्रिन्स यादव चांगले कॅमेरा वर्क करताना पाहायला मिळत आहेत. एक धाव मिळाली. 11 चेंडू 29 धावा असं समीकरण या मॅचचं पाहायला मिळत आहे. रोहित धापशी गोलंदाजी मार्कवर त्याने चांगली बॅटिंग केली. रोहितने जेव्हा जेव्हा गरज असते तेव्हा तेव्हा तो चांगल्या प्रकारची बॅटिंग करतो. मागणी तसा पुरवठा त्याच्या माध्यमातून नेहमीच पाहायला मिळाला आहे. आणि ज्याला मागणी तसा पुरवठा करता येतो तो बनतो चांगला फलंदाज, तो बनतो चांगला गोलंदाज. यावेळेस आपण जर पाहिलं तर धावगती पुन्हा 1ने पुढे वधारली गेली. आणि आता 10 चेंडू शिल्लक आहेत आणि धावा करायचे 28. अप्रतिम क्रिकेट सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही संघ हार पत्करत नाही आहेत. आम्ही इथे जिंकायला आलोय. आम्हाला ही गोल्डन ट्रॉफी पटकावायची आहे. प्रथम क्रमांकाची ट्रॉफी आम्हाला जिंकायची आहे आणि ती व्हॉट्सअपच्या स्टेटसला संध्याकाळी अपलोड करायची आहे. इंस्टाग्रामच्या स्टोरीमध्ये आम्हाला मात्र ही ट्रॉफी अपलोड करायची आहे आणि सर्वांना मेन्शन करायचं आहे. हे स्वप्न आहे, परंतु स्वप्न त्यांचीच पूर्ण होतात जे मैदानाच्या आतमध्ये मेहनत करतात. यावेळेस आपण बघितलं आणखीन एक धक्का मिळतोय, तो म्हणजे शैलेश नावाचा. विकेट डाऊन, फॉल ऑफ द विकेट.
यावेळेस बॉल हवेमध्ये राहिलाय आणि क्षेत्ररक्षक खाली आलेत. सागर तरेसर आणि त्यांच्या माध्यमातून हा झेल परिपूर्ण पाहायला मिळतो. विकेट डाऊन होतोय आणि आता मॅचचं समीकरण आहे 6 चेंडू आणि 25 धावा. हे समीकरण असताना मात्र ही धावसंख्या झालेली आहे. आदित्यने 6 बॉल 25 धावा चेस केल्या होत्या, परंतु तेच कारनामा पुन्हा करावं लागेल आणि त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये आहे फलंदाज चंदू ठाकरे. या धावा होतील का? घेऊया छोटासा ब्रेक, लगेच येऊया लाईव्ह ॲक्शन. सहा बॉल 25 धावा. 6 बॉलमध्ये 4 षटकारांची गरज. हा सामना जिंकण्यासाठी सिद्धांत स्ट्रायकर्स टीमला गोलंदाज नागेश जाधव टीमचा ऑनर. पहिला बॉल नागेशचा आणि पहिलाच बॉल डिस्पॅच केलाय ऑन साइडला. फर्स्ट बॉल सिक्सर. 6. षटकार आलाय पहिल्याच बॉलमध्ये. आता 5 चेंडू आणि धावा करायचे आहेत, त्या म्हणजेच 19. 5 बॉल 19 रन. गोलंदाज सज्ज होताना नागेश जाधव. यावेळेस बॉल पाठीमागे चाललाय. एकच धाव त्या क्षेत्रामध्ये परिपूर्ण होते. 2 धावेचा प्रयत्न. विकेट सॅक्रिफाईस होतो या ठिकाणी. एक धाव मिळाली. आता चेंडू शिल्लक आहे 4. धावा करायचे आहेत 18. चार चेंडू आणि 18 धावा. हे समीकरण या मॅचचं. प्रत्येक बॉल मोठा फटका. आता 3 बॉल 3 षटकारांची गरज. तिन्ही बॉल सीमारेषा पलीकडेच पाठवावे लागतील तुम्हाला. तीन बॉल 18. वाईटचा बॉल मी सांगितलं पंचांनी. आता 3-17. आता 2 ते 3 समीकरण पाहायला मिळतील. जर 3 षटकार आले तर सामना सिद्धांत स्ट्रायकर जिंकेल आणि 2 षटकार 1 चौकार आल्या 16 धावा जर आल्या तर मात्र सामना टाय होईल. सुपर ओव्हरचा सामना पाहायला मिळेल आणि त्याच बरोबरीने जर चेंडू 1 चेंडू डॉट जर आला तर जाधव किंग टीम सामना जिंकेल. तीनही पॉसिबिलिटीज. यावेळेस दांडी गोल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. नजर हटी, दुर्घटना घटी. विकेट डाऊन. आदरणीय बाळारामजी पडवले साहेब आपणास विनंती आहे, आपण परेशजी पडवले साहेब आपणास विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थान बनवायचं आहे. आणि आदरणीय सन्माननीय सहयोगजी बाळाराम पाटील सर आपणास ही विनंती आहे, आपण देखील मुख्य व्यासपीठावरती यायचं. यावेळी स्लोवर बॉल होता आणि स्लोवर बॉलने विकेट मिळवलाय.
सन्माननीय निलेशजी पाटील साहेब आणि गंगारामजी पडवले साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं प्राइज आहे ते नागेशसाठी. गंगारामजी पडवले साहेब आणि सन्माननीय निलेशजी बाळाराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून 100 रुपीज प्राइज. चांगला बॉल आणि जाधव किंग टी संघ विन होताना आणि सिद्धांत स्ट्रायकर्स या टीमचा प्रवास येथे थांबतोय. हार्ड लक, कॉंग्रॅच्युलेशन जाधव किंग टीम. आणि अगदी थोड्याच वेळामध्ये आता मेगा फायनल ग्रँड फिनाले